श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला आपला 20वा श्लोक त्याच्यावर प्रवचन झालं. आता हा 21व्या श्लोकावर आपण प्रवचन करणार आहोत. आदित्यानाम अहम विष्णुर ज्योतिषाम रवि अंशुमान मरुतामस्मि नक्षत्राणाम अहम शशि. आदित्यानाम अहम विष्णुर ज्योतिषाम रविरंशुमान मरुतामस्मि नक्षत्राणाम अहम शशि. तेव्हा भगवान सांगतात, भगवंताचे ज्या विभूती आहे त्या विभूतींचं वर्णन सुरू आहे. भगवान म्हणतात, मी अदितीच्या 12 पुत्रांमध्ये विष्णू आहे आणि ज्योतींमध्ये किरणाने युक्त असणारा असा सूर्य मीच आहे. ज्योतिषाम रवि अंशुमान. तसंच मरुतामस्मि. मरीची म्हणजे वायुदेवता. त्या 59 आहेत. 59 वायुदेवतांमध्ये मी मरीची नावाची श्रेष्ठ वायू आहे, तो वायुदेवता आहे. आणि नक्षत्रांचा अधिपती मी चंद्र आहे. नक्षत्राचा अधिपती चंद्र मीच आहे. जगी 12 ते रुद्र 11 असं रामदास स्वामी म्हणतात. मागे ते सांगितलं ना, सायंटिस्ट लोक म्हणाले की हा सूर्याचं तेज कमी होत आहे. तेव्हा महाराज आमचे म्हणाले, काय घाबरू नका. म्हणजे 12 सूर्य आहेत या आपल्या ब्रह्मांडात. 12 सूर्य आहेत. एक सूर्य गेला तर दुसरा आहे, दुसरा गेला तर तिसरा आहे. या ब्रह्मांडात 12 सूर्य आहेत आणि ते अदितीचे पुत्र आहेत. अदितीचे पुत्र, अदिती त्यांची माता. त्या 12 सूर्यांची माता अदिती. सूर्यांची माता कशी असणार हो? सूर्याचा जन्म काय होतो का? सूर्य तर हा ग्रह गोल आहे असा कोणाच्या मनात विचार येईल की सूर्य हा ग्रह आहे? ग्रह नक्षत्र तारे, अरे हे सगळे ग्रह नक्षत्र तारे आहेत. पण ह्या देवता नुसते जड नाही, ह्या देवता आहेत म्हणा. सूर्य देवता आहे. सूर्यो देवा देवता, चंद्रमा देवा देवता असं वेदांमध्ये म्हटलेलं. हे नुसते जड असे गोळे नाहीत म्हणाले. का तर नुसता चंद्रमा जड असता तर त्याच्या ठिकाणी प्रकाश करण्याचा, शीतल असा प्रकाश करण्याचा गुण नसता. हा गुण कुठून आला? किंवा नुसता सूर्य असता तर त्याच्यामध्ये अनेक जे गुण आहेत म्हणा. उष्णता आहे, पाण्याची वाफ करतो, सर्वांना सर्व वनस्पतींना पुष्ट करतो. चंद्र सूर्य पर्जन्य देतो. अनेक म्हणाले लोकांचं जीवन आहे. सूर्य म्हणजे हा जीवन आहे मनुष्याचं. तेव्हा म्हणले हे नुसते हे नाही म्हणा, तर हे देवता आहेत आणि ते अदितीचे पुत्र. मग कोणाचे पुत्र आहेत? देव हे अदितीचे पुत्र आहेत असं वेदामध्ये सांगितलं. आणि अदिती कोण आहे? तरी दक्ष प्रजापती, जो पहिला प्रजापती आहे ज्याच्यापासून प्रजा निर्माण झाली, तो प्रजापती दक्ष प्रजापती, त्याची ही कन्या आहे म्हणा. दक्ष प्रजापती आणि त्यांची जी पत्नी पंचजनी, याची ती मुलगी आहे. असं कुठे लिहिलं आहे हो? असं शिवपुराण, भागवत पुराण, असं बऱ्याचशा पुराणामध्ये अशी कथा आहे. ही दक्ष प्रजापतीची कन्या आहे अदिती. आणि दक्षाने आपल्या सर्व मुलींची जी लग्न आहे, दक्षाला दिती, अदिती आणि 12 जणी, 12 मुली अशा होत्या. त्या सर्व 12 मुलींचं लग्न वेगवेगळ्या ऋषींशी त्या दक्ष प्रजापतीने करून दिलं. आता प्रजापती त्याच्यावर प्रजा निर्माण करण्याचं भगवंतांनी त्याला सांगितलं. तेव्हा त्या वेगवेगळ्या ऋषींशी त्या मुलींची लग्न लावून दिली, ज्यात अदिती आणि इतर 12 जणी यांनी कश्यप ऋषींशी लग्न केलं.
कश्यप ऋषींशी लग्न त्यांचं लावून दिलं. तेव्हा कश्यप ऋषी जेव्हा अदिती आणि दिती सोबत आपल्या आश्रमात राहत होते, तेव्हा अदितीने खूप सेवा त्यांची केली. कश्यप ऋषीची खूप सेवा केली आणि त्यामुळे ते प्रसन्न झाले आणि तिला वरदान मागायला सांगितलं. तेव्हा अदितीने सांगितलं की मला एक असा आदर्श पुत्र पाहिजे, एक फार गुणी असा पुत्र मला पाहिजे. आणि त्यानुसार त्यांनी वर दिला आणि त्याच्यामुळे इंद्राचा जन्म झाला. इंद्र देवताचा, जो स्वर्गाचा अधिपती तो इंद्र आहे, त्याचा जन्म झाला. नंतर अदितीने वरुण, पर्जन्य, मित्र, कुशन, धात्री, अरिमान, सूर्य, भग, सावित्र, वामन आणि विष्णू अशा 12 आदित्यांना जन्म दिले. आता वामन म्हणजे बटू वामन, वामनाचा अवतार झाला. तो तर मनुष्य होता, मनुष्य रूपात होता, पण तो परमात्म्याचा अवतार होता, नुसता देव नव्हता. आणि तो अदितीच्या गर्भातून उत्पन्न झाला. आणि विष्णू या 12 हे याला आदित्य असं म्हणतात. वामन हा या आदित्यामध्ये येतो. वामन अवतार, विष्णूचा अवतार हे आदित्यामध्ये येतात. या 12 आदित्य जे सांगितले, अदितीच्या पोटी यांचा जन्म झाला. तसंच म्हणले तिची लहान बहीण जी आहे, तिचाही विवाह कश्यप ऋषींबरोबर झालेला होता. दितीचा विवाह कश्यप ऋषींबरोबर झाला. कश्यप आणि मरीची ऋषी, कश्यप हा मरीची ऋषींचा पुत्र आहे म्हणा. आणि अदिती आणि दिती या त्यांच्या जो आता काय सांगितलं आपला प्रजापती, त्याच्या 2 कन्या आहेत. आणि दिती आणि अदिती कश्यप ऋषींच्या भार्या आहेत. देवतांचा जन्म या अदितीच पासून झाला आणि दैत्यांचा जन्म, देव आणि दैत्य यांचा जन्म, दैत्यांचा जन्म दितीच्या गर्भातून झाला. आणि ही अदिती जी आहे, हिला देवांची माता असं म्हटलं. अदिती सर्व ज्या देवी आहेत आपल्या या सनातन धर्मामध्ये, ज्या ज्या देवी आहेत, त्या देवींची माता एक आहे म्हणा. या सर्व देवींची एक माता आहे. कोण? तिचं नाव अदिती. अदितीने सर्व देवींनाही जन्म दिलेला आहे. त्या सर्व देवींची माता अदिती आहे. म्हणजे मूळ माता, मूळ देवी जी आहे ती अदिती आहे. आणि या अदितीनेच देवकीचा अवतार घेतला. भगवान महाविष्णूने श्रीकृष्णाचा अवतार घेतला. तर ही सर्व देवींची देवी जी आहे अदिती, हिने देवकीचा अवतार घेतला, श्रीकृष्णाची आई म्हणून. असं हे वामन अवतार झाला. त्याच्यानंतर हे श्रीकृष्णाचा अवतार. तर देविकी अदितीचा अवतार आहे. अशा म्हणजे 33 कोटी देवता या अदितीच्या गर्भातून निर्माण झाल्या. 33 कोटी लोक नाव ठेवतात, 33 कोटी देवता. इतर धर्मामध्ये बघा एकच देवता, एक खुदा म्हणजे काय? खुदा म्हणजे खुद म्हणजे स्वतः. म्हणजे तो आला, जो स्वतः झाला, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. ते आपल्या वेदातूनच त्याने केलं. काय? ज्याला कोणी निर्माण केलेलं नाही, ज्याचा जन्म कोणापासून झालेला नाही, तो स्वतःच झाला, स्वयंभू स्वतः झाला. त्याला खुदा म्हणजे खुद म्हणजे स्वतः. तसं म्हणले 33 कोटी देवता आहेत. पण अरे देवता कशा करताय? अरे तुमच्यासाठी आहे म्हणाले. तुम्ही कामना करताय, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, नोकरी पाहिजे, धंदा पाहिजे, पैसा पाहिजे, बायको पाहिजे, मुलं पाहिजे.
मित्र पाहिजे, परिवार पाहिजे, घर पाहिजे, हे सर्व तुम्ही करता. खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, अनेक फळं पाहिजे, शेती भाती पाहिजे, हे सगळं तुम्हाला पाहिजे. आणि मग देणारे कोण आहे? त्याला देवता असं म्हणतात. देणार तर पाहिजे ना. परमात्मा हे काय तो काही देत घेत नाही म्हणा. तो अकर्ता अभोक्ता आहे. त्याला अकर्ता अभोक्ता तो काय करतो? मग परमेश्वराने असं का नाही केलं, परमेश्वराने तसं का नाही केलं? तो काय नोकर आहे का तुझ्या घरचा? त्याने 33 कोटी देवता निर्माण करून ठेवले ना. मग 33 कोटी देवता कशा तुमच्याकडे? अरे तुझ तो मागतो, हे पाहिजे ते पाहिजे, भिकाऱ्यासारखं मागतो. मग तुला द्यायला पाहिजे ना कोणी. मग द्यायचं कोणी? त्या देवता आहे त्याच्यासाठी 33 कोटी, 33 प्रकारच्या देवता आहे म्हणाल. मग त्याच्यात काय आहे? या 33 कोटी देवता अदितीच्या गर्भातून निर्माण झाल्या. आता 33 हा आकडा कसा आला? 12 आदित्य आहे. टोटल करा, 12 आदित्य, 11 रुद्र आणि 8 वसु आणि 1 इंद्र आणि 1 बृहस्पती, असं मिळून 33 कोटी देवता, देवतांच्या कोटी आहे. 12 आदित्य आहे, 11 रुद्र आहे, 8 वसु आहे, 1 इंद्र आहे, 1 बृहस्पती आहे. असे मिळून 33 कोटी देवता आहेत. 33 प्रकारचे देवता आहेत. त्यापैकी काय आम्ही जे आता तुम्हाला ते दिलंय, काय तो फोटो दिलाय, त्याच्यामध्ये सूर्याचाही फोटो आहे, सूर्य देवता आहे. मग सूर्याची पूजा केली असता या 12 आदित्यांची पूजा आणि सर्व ग्रहांची पूजा आपोआप घडते. कारण सूर्यमंडळामध्ये सर्व ग्रह नक्षत्र येतात. त्याच्यामुळे आदित्याची पूजा केली. आदित्य हा रिप्रेझेंटेट करतो. आदित्यामध्ये सर्व नक्षत्र ग्रह पूजा सगळे त्यांची सामावलेली आहे. त्याच्यानंतर भगवान शिवाची पूजा केली की 11 रुद्रांची पूजा घडते. रुद्र एक शिवाची पूजा केली की 11 रुद्रांची पूजा आपोआप घडते. आणि 8 वसु आहेत. वसु म्हणजे अग्नी. 8 आहेत, म्हणजे 8 प्रकारचे. त्यांना वसु असं म्हणतात, कारण ते वसलेले असतात. कुठेही बघा, जरा काय घर्षण झालं की लगेच अग्नी त्याच्यातून निर्माण होतो. सगळीकडे वसलेला म्हणून त्याला वसु असं म्हणतात. वास करणारा, रहिवाशी असणारा, म्हणून त्याला वसु असं म्हणतात. अष्टवसु आहे. अष्टवसूंचा जन्म देखील दक्ष कन्या आणि धर्माची पत्नी हिच्यापासून झाला. अष्टवसु हे देवकुळात येतात आणि म्हणून रक्ष 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 सकल देवकुला असं आपण म्हणतो. त्राही त्राही त्राही. तेव्हा ऋग्वेदानुसार, ऋग्वेदामध्ये काय लिहिलंय की ही पृथ्वीवासी देवता आहे. अष्टवसु जे आहे, वसु हे पृथ्वीमध्ये निवास करते म्हणून. आणि अग्नी हा अष्टवसु यांचा नायक आहे, मुख्य आहे. तेव्हा आणि दुर्गा महिषासुर मर्दिनी जी देवी आहे, त्या फोटोमध्ये देवी सुद्धा दिलेला आहे. देवीचा फोटो दिलेला आहे. देवी म्हणजे शक्ती. आणि ही अदिती ही शक्ती होती, आदिशक्ती, भगवंताची आदिशक्ती, ज्याच्यामुळे सर्व ब्रह्मांडाचा कार्यभार चालतो. अशी जी शक्ती होती ती अदिती. आणि तिच्यापासूनच या सर्व देवी निर्माण झाल्या. आणि महिषासुर मर्दिनी दुर्गा देवी तिच्यापासून निर्माण झाली. आणि म्हणून या देवीच्या 8ही बोटामध्ये, दुर्गा देवीच्या 8 बोटामध्ये अष्टवसूचं तेज आहे, अग्नी आहे. दुर्गा देवीच्या 8 बोटामध्ये अष्टवसूचं अग्नीचं तेज आहे. आणि म्हणून सूर्य आणि दुर्गा देवीचं पूजन केलं असताना अष्टवसूचं पूजन, अग्नीचं पूजन केल्याचं फळ मिळतं, असं वेदामध्ये सांगितलं. म्हणून म्हणतात आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीचिर मरुतामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. ते म्हणतात, भगवान म्हणतात, मी अदितीच्या 12 पुत्रामध्ये विष्णू आहे.
विभूती विभूती सांगतात. आणि ज्योतींमध्ये किरणाने युक्त असणारा सूर्य मी आहे. आणि तसंच 59 वायुदेवता मध्ये मरीची देवता मी आहे. आणि नक्षत्राचा अधिपती जो चंद्र आहे तो मी आहे. तेव्हा वामन अवतार हा भगवान विष्णूचा अवतार आहे. आणि त्याच्यापासून अदितीपासून देवतांची उत्पत्ती झाली आणि दितीपासून दैत्यांची उत्पत्ती झाली. त्याची कथा पुराणामध्ये लिहिलेली आहे. म्हणाले दितीच्या गर्भात इंद्रापेक्षाही बलवान गर्भ वाढू लागला. आता इंद्राचा केवढा तरी पराक्रम होता, पण दिती आणि अदिती, त्या दितीला असं वाटलं की अदितीचा जो पुत्र इंद्र त्याच्यापेक्षाही बलवान पुत्र आपल्याला मिळाला पाहिजे. म्हणून तिने कश्यपांना प्रार्थना केली आणि तिच्या गर्भामध्ये इंद्रापेक्षाही बलवान असा पुत्र वाढू लागला. ते इंद्राला कळल्याबरोबर इंद्राने काय केलं, आपल्या वज्राने त्याचे 59 तुकडे केले. 59. आणि त्या 59 तुकडे म्हणजे 59 प्रकारचे वायू या पृथ्वीच्या मंडलामध्ये, या वायुमंडलामध्ये, अंतरिक्षामध्ये किंवा या ब्रह्मांडामध्ये हे 59 प्रकारचे वायू आहेत निर्माण झाले. त्यांची वेगवेगळी कार्य आहेत आणि ते प्रवाहित होत असतात संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ते वायू. आणि त्यांना त्याच्यामध्येच एक प्रकारचा वायू आहे, त्याला मरीची असं नाव. तो या सर्व वायूमध्ये मुख्य आहे, त्याला मरीची. आणि म्हणून भगवान सांगतात की मरीची, सर्व वायूमध्ये जो मुख्य आहे मरीची, तो मीच आहे. की सगळं मारुतामध्ये सर्वश्रेष्ठ असा मरीची नावाचा वायू मीच आहे असं भगवान सांगतात. आणि आता म्हणतात की तारकांमध्ये मी चंद्र आहे. ह्या जेव्हा सगळ्या तारका दिसतात म्हणाले. ते आमचे नागपूरचे कविता आहेत, त्यांनी चांगली गझल केली आहे. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे. आमच्या कॉलेजमध्ये होते ते. मी ज्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होतो त्या कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते. आमच्या कॉलेजमध्ये मोठे मोठे लोक होते, वाडा चिरीबंदीवाले, ते नाटककार, ते पण आमच्या कॉलेजमध्ये होते. आमच्या स्टाफमध्ये प्रोफेसरांमध्ये होते. एक मोठे कवी देशपांडे ते पण होते. पण ते आमच्या काव्यावर एवढे खुश व्हायचे. काय म्हणले तुम्ही काव्य करता? आम्ही काव्य करतो म्हणले, पण आम्ही सामाजिक काव्य किंवा प्रेम काव्य, तुमचं काव्य म्हणजे वेगळंच आहे. तेव्हा मला त्याचं काव्य आवडलं का, तर चंद्र आणि तारका याच्यावर त्याने लिहिलं. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. आणि त्याने लिहिला आकाश तारकांचे, आकाश तारकांचे उचलून रात्र गेली. एवढं गंमत वाटली की तारकांचं आकाश, जणू काही आकाश ही टोपली आहे मोठी, आणि त्या टोपलीमध्ये सगळ्या उलटी करून ते सर्व, त्याला हे सर्व तारका आणि चंद्रला चिटकवलेले आहे म्हणाले. आणि त्या टोपलीमध्ये त्या रात्र जाताना त्या रात्रीने काय केलं, हे सगळे त्या टोपलीमध्ये भरले, चंद्र आणि तारका आणि नक्षत्र. आभाळ तारकांची उचलून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. केव्हा तरी पहाटे रात्र उलटून गेली, कळले नाही म्हणाले. काय ते कवीचं काव्य आहे, पण अनुभव आमचा आहे. अरे केव्हा तरी पहाटे रात्र उलटून जाते कशी, आणि आभाळ चांदण्याची
उचलून रात्र गेली. आणि केवढा आनंदाचा अनुभव कसा येतो. हा अनुभव जहान जाय कवी वहा जाय अनुभवी, जहान जाय कवी वहा जाय रवी, नहीं जहान जाय रवी वहां जाय कवी, और जहान जाय कवी वहां जाय अनुभवी, असं महाराजांचे म्हणणे. तारकामध्ये चंद्र एवढा प्रकाशमान असतो, एवढा सुंदर आणि एवढं शीतल असं त्याचं. सगळे एअर कंडिशन फेल होतात म्हणले त्याच्याकडे, एअर कंडिशनचा त्रास होतो, पण चंद्राचा असा शीतल प्रकाशमान आकाशात असा चंद्र दिसला की वा. आणि म्हणून म्हणतात तारकांमध्ये चंद्र हा, सगळ्या नक्षत्रामध्ये भगवान सांगतात की मी आहे, चंद्र म्हणजेच मी आहे. शशिनाच निशा निशयाच शशी. बरं झालं म्हणले आम्ही आमच्या स्कूल डेज मध्ये संस्कृत आम्ही शिकलो त्याचा उपयोग होतो. अजूनही आम्हाला ते पाठ आहे. शशिनाच निशा निशयाच शशी, शशिना निशयाच विभाति नभः, पयसा कमलम कमलेन पयः, पयसा कमलेन विभाति सरः. म्हणजे काय हो? शशिनाच निशा निशयाच शशी. शशी निशा म्हणजे रात्र आणि शशी म्हणजे चंद्र. रात्र चंद्राला शोभिवंत करते आणि चंद्र रात्रीला शोभिवंत करतो. आणि शशी आणि शशिना निशयाच विभाति नभः, आणि हे दोघं मिळून, रात्र आणि चंद्र हे दोघं मिळून काय करतात? विभाति नभः, हे संपूर्ण आकाशाला शोभा आणतात. बघा काय गंमत आहे. शशिना निशयाच विभाति नभः, पयसा कमलम कमलेन पयः. पय म्हणजे जळ, पाणी, सरोवरातलं पाणी, त्याच्यात कमळ उगवतात म्हणले, आणि कमळ हे त्या सरोवराला शोभा आणतात. काय कमळ, आणि कमळ हे जलाला शोभा आणतं, आणि जल हे कमळाला शोभा आणतो. आणि पयसा कमलेन विभाति सरः, आणि जळ आणि कमळ हे दोघं मिळून सर म्हणजे त्या तलावाला शोभा आणतात मला. आणि म्हणून सांगतात, म्हणून उपमा देतात. जो गुणीपुत्र असतो त्याला चंद्राची उपमा देतात. वरमेकम गुणीपुत्रो न च मूर्खो शतान्यपी, एकश्चंद्र तमोहंती न च तारा शतान्यपी. 100 तारे का 1000 तारे जरी असले तरी म्हणले रात्रीचा काळोख जाणार नाही. एक चंद्र उगवला चंद्र पुनवेचा की म्हणले सर्व अंधाराचा नाश करतो. आणि म्हणून म्हणतात चंद्र म्हणजे काय, त्याचं वर्णन ऋग्वेदातही केलं. अमृतमय अयम अमृत निधानम, तो अमृताचा साठा आहे, नुसता चंद्र आहे नाही असं नाही म्हणा. अयम अमृत निधानम, अमृताचं निधान आहे. नायकोप्य औषधी नाम, आणि औषधी वाढतात त्या चंद्राच्या प्रकाशामुळे वाढतात म्हणजे त्यांच्यात ते गुण येतात. अमृतमय शरीरम कांतियुक्तोपि चंद्र, आणि त्याचं शरीर हे अमृतमय आहे आणि तो कांतियुक्त आहे. फक्त एवढंच आहे म्हणते. भवती विगत रश्मिर्मंडलम प्राप्य भानु, परसदन निविष्टा को लघुत्वम नयाति. फक्त तो जेव्हा कधी कधी दिसतो चंद्र आपल्याला, सूर्यकडे अस्ताला चाललाय तेव्हा तो चंद्र आपल्याला कधी कधी दिसतो. म्हणजे सूर्यमंडलामध्ये तो येतो तेव्हा म्हणले त्याचं काही उपयोग होत नाही, तो निस्तेज होतो. तसं दुसऱ्याच्या घरी गेल्यामुळे म्हणाले परसदन निविष्टा को लघुत्वम नयाति. दुसऱ्याच्या घरी उगाच जाऊन बसलं, उगाच गेलं इकडे तिकडे, तर म्हणले आपल्याला कमीपणा येतो असं सांगतात. आणि म्हणून चंद्र, सूर्य, वायू, विष्णू या सर्व माझ्या विभूती आहेत असं भगवान सांगतात.
आणि चंद्र सूर्य आदी विभूतींची पूजा आराधना स्तोत्रपाठ केलं. आम्ही मध्ये बघितलं होतं सूर्य स्तवराज, का सूर्याची स्तुती कोणी केली? अशी ऐरागिराण केली नाही म्हणाले वशिष्ठ ऋषींनी. वशिष्ठ केवढे ज्ञानी. हो तुम्ही एक सांगता का सद्गुरु एक सद्गुरु परमेश्वर एक परमेश्वर आणि तुम्ही इतर देवतांचं हे करता, आपला गोंधळ होतो. बरोबर आहे, गोंधळ होईल. पण काय सद्गुरु ज्ञान सांगतात ते व्यवस्थित नीट समजून घेतलं पाहिजे. कशा करता सांगतात आणि कोण सांगतात? सद्गुरु सांगतात म्हणजे ते खरंच असलं पाहिजे, सत्य असलं पाहिजे. सद्गुरूंचा नेहमी ध्यास असतो, परंतु अरे तुझे कार्य जे आहे त्याच्यासाठी या देवता स्थापन केलेले आहेत. मग तू जेव्हा तुला नेहमी करायला सांगत नाही देवतांचं, तर जेव्हा तू यजन करतो, जेव्हा तू यज्ञ करतो, तेव्हाच या देवतांचं पूजन करायचं असतं. म्हणून या देवतांचा आधी आवाहयामी, मी त्यांचं आवाहन करतो. म्हणजे त्या आपल्या 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 स्थानातून ते येतात. स्थापयामी, मग आपण त्याचं स्थापन करतो. ध्यायामी, मग त्यांचं ध्यान करतो. आणि शेवटी त्यांचं विसर्जन करतो. त्यांना सांगतो गच्छ गच्छ अग्नी, हे अग्नी देवा तू आता जा. जसं आपल्याकडे कोणी आला, हा आता तुम्ही जाऊ शकता, असं आपण त्यांना त्यांच्या त्यांच्या स्थानात आपण पोहोचून देतो. आणि सद्गुरू सांगतो की माझा यज्ञ पूर्ण झाला. सद्गुरू आज होऊन फार सुंदर झालं असे लिहितात चव्हाण. आणि एवढा आनंद झाला, वा शाबाश शाबाश, तुम्हाला मार्क देतो म्हणलं आम्ही इकडे. आम्ही सगळ्यांना मार्क देत असतो, पण कोणाला दाखवत नाही. आणि आम्ही डिग्री पण देत असतो प्रत्येकाला, याची काय डिग्री आहे, याची काय डिग्री आहे. आधी तर मार्क कुठल्या कुठल्या क्लासमध्ये आहे, कुठल्या इयत्तेतून हा पास झालाय, कुठल्या इयत्तेत गेलाय, पास झालाय का फेल झालाय, पास झालाय का चढवलाय मार्क देऊन, हे सगळं रेकॉर्ड आमच्याकडे असतो. आम्ही कोणाला दाखवत नाही, कोणाला सर्टिफिकेट देत नाही, काय करत नाही, पण रेकॉर्ड मात्र आमच्याकडे असतो. आणि म्हणून ते म्हणतात की चंद्र सूर्य वायू विष्णू या आमच्या विभूती आहेत. आणि विभूती किंवा देवता यांचं आवाहन करा, स्थापन करा, ध्यान करा. आणि सगळी पूजा वगैरे सर्व झालं, यज्ञ झाला, नैवेद्य झाला, आरती झाली, पुष्पांजली झाली की त्यांना पाठवून द्या, त्यांचं विसर्जन करा असं सांगतात. पण सद्गुरू आणि परमात्मा हा कायम आहेत. सद्गुरू परमात्मा कायम आहेत आपल्यावरती. हे लक्षात ठेवलं, हे याचं गुह्य लक्षात ठेवायचं. अरे तुझ्या सोयीसाठी, तुझा संसार योग्य तऱ्हेने व्हावा याच्यासाठी या देवतांचं साह्य घ्यायचं आहे म्हणा. आणि हे सर्व यजन करणं वगैरे सर्व वेदांमध्ये सांगितलं. म्हणून आम्हाला वाटतं आता वेदावर आपण भाष्य करावं, वेदांवर प्रवचन करावं. आणि आज आमचं ऋग्वेदाच्या प्रथम याच्यावर श्लोकावर आमचं झालं म्हणजे प्रवचन. तेव्हा भगवान सांगतात आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरुतामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. श्री गुरुदेव.